आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे। सध्या गोखले इन्स्टिट्यूटकडे आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम सोपवलंय, तर मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत आयोगाच्या कामकाजात वाढता शासकीय हस्तक्षेप आणि मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावर होणारे परिणाम यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीकडून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात किल्ले शिवनेरीपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांपाठोपाठ आता हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील ठाकरे यांचे इंदापूरमध्ये भावी खासदार असलेले बॅनर्स झळकलेत। इंदापुरातील आय कॉलेज समोर अंकिता पाटील यांचे भावी खासदार असा उल्लेख केलेला फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय, पण अशोक चव्हाणांच्या आम्ही संपर्कात नाहीत असं म्हणत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय। कोणताही सर्वे आला तरी राज्यात भाजप आणि महायुती लोकसभेच्या 45 जागा जिंकेल। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केलाय। तसंच पक्षानं आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितल्यावर आपण संभाजीनगरची निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता याबाबत पक्ष निर्णय घेईल असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयानं मागील 9 महिन्यात तब्बल 3,30,00,000चं उत्पन्न दिलंय। पर्यटक मोठ्या संख्येनं या उद्यानाला पसंती दर्शवतायत। शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त रौप्य महोत्सवाचं वर्ष साजरं होत असताना त्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या मुख्य कार्यक्रमासाठी आज दुपारी 2 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आज अमरावती दौऱ्यावर असून एकाच मंचावर येणार आहेत। मुंबई पोलिसांनी एनजीओ आणि शाळेतील विद्यार्थी आणि मदरस्यातील विद्यार्थ्यांना सहभागातील करून नो हॉकिंग अभियान राबवलं आणि यावेळी जे फ्लायओव्हरवर ते भेंडी बाजार क्षेत्रात बॅनर लावून अभियानाला सुरुवात करण्यात आली। यावेळी नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचा संदेश दिला। भरधाव असलेल्या कारच्या समोर नीलगाय आडवी आल्यानं कार नियंत्रित करताना कारचं नियंत्रण सुटल्यानं कारचे 2 टायर फुटून कार दुभाजकाला धडकल्यानं अपघात झाला आणि या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कल्याणमधील गुंडाची पोलिसांनी धिंड काढल्याचा प्रकार समोर आलाय। रुपेश कनोजिया नावाचा हा गुंड चाकूचा धाक दाखवून लूट करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे 8 गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। छत्रपती संभाजीनगर शहरात शिकत असलेल्या आफ्रिकेतील सुदान येथील तरुणानं 15 वर्षांच्या 2 मुलांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता। यातील मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या 10वीतील विद्यार्थ्यांच्या धर्मांतर प्रकरणी 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात। धर्मांतरासाठी प्रोत्साहन देऊन मोबाईल नंबर आणि सिम कार्ड पुरवल्याचा ठपका 3 आरोपींवर ठेवण्यात आलाय। भिवंडीमध्ये वीटभट्टी व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी मजूर काम करतात। त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जाते आणि त्यांना वेठबिगार म्हणून ठेवून त्यांना मजुरी करायला भाग पडल्याची घटना भिवंडीत उघडकीला आलेली आहे आणि या प्रकरणात भिवंडी तालुका पोलिसांनी 11 वेठबिगार मजुरांची सुटका करत मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत। काही ठिकाणी पक्ष नेतृत्वानं उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार निश्चित केल्याच्या चर्चा आहेत आणि त्यामुळे पक्षात उभी फूट पडल्यानंतर आगामी निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत। दुपारी 4 वाजता शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडवर आलेला आहे। ठाकरे गटाकडून बैठकांचं सत्र सुरू आहे। आज मातोश्रीवर दुपारी ठाकरे गटाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात कोरोनाचा धोका वाढला असून ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत। नागपुरात एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय आणि याआधी देखील 9 जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेत। कोरोनाचा धोका पाहता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। कोरोना विषाणूचा JN1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत आणि अशा वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे।
कोरोना पुन्हा एकदा वेगानं वाढू लागला असला तरी मुंबईकरांना मात्र वाढत्या कोरोनाची धास्ती नाहीये, कारण कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस 10 जानेवारी 2022 पासून देण्यास सुरुवात केली असताना 94 लाखांवर पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ 15 ते 16% जणांनीच हा डोस घेतलेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंती उत्सवानिमित्त शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय अमरावतीच्या वतीनं ज्ञानज्योत मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये अनेक विद्यार्थी तसंच प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. यंदाच्या ऊस गाळप हंगामातील अंतिम उतारा निश्चित करण्यापूर्वी एफआरपी देण्यासाठी आधारभूत साखर उतारा निश्चित करण्यात आलेला आहे. यात पुणे नाशिक विभागासाठी 10.25% आधारभूत उतारा निश्चित केला असून यासाठी 3150 रुपये, तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या विभागासाठी 9.50% साखर उतारा निश्चित केला असून त्यासाठी 2991 रुपये एफआरपी देण्यात येणार आहे. धाराशिवमधील बाजारांमध्ये पालेभाज्यांचे भाव वधारलेले आहेत. हवामानातील बदलामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनात घट झाल्यानं आठवडी बाजारात भाज्यांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा झालाय. मात्र भाज्यांचे दर वाढल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय. कांद्याला एकेरी 15 रुपये किलोचा भाव आल्यानं उत्पादन खर्च 50,000 आल्यानं कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलेत आणि त्यामुळे आता या कांद्याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यासोबत राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा वांदा सुरू आहे आणि गेल्या 20 दिवसात कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल मागे तब्बल 60% घसरण होऊन कांदा 3,900 रुपयावरून 1,500 रुपयावर आलेला आहे. सुनील केदार यांनी नागपूर सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलाय. मंगळवारी सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी झाली. 2.5 तास दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयानं निर्णय आजपर्यंत पुढे ढकलला आणि सुनील केदार यांच्यासह 6 आरोपींना ट्रायल कोर्टानं शुक्रवारी 5 वर्ष शिक्षा आणि 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. केदार यांनी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी अर्ज केला होता आणि आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोख खरेदी खोट्या प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अटकेत असलेल्या व्यावसायिक सदानंद कदम यांनी कोर्टात धाव घेतली. जामीन नाकारण्याच्या विशेष पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाला कदम यांनी आव्हान दिलंय आणि त्यांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील 45 व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. व्यावसायिकांनी केलेलं व्यावसायिक बांधकाम हे अतिक्रमण असल्याचा आक्षेप एमएमआरडीएनं घेतलेला आहे आणि एमएमआरडीएनं दिलेल्या नोटीस विरोधात दाखल याचिकेवर हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. निवडणूक विभागाकडून ईव्हीएमची तपासणी पूर्ण झाली असून त्या मशीन्स आता मतदानासाठी सज्ज झालेल्या आहेत, तर मतदार याद्या देखील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होतील. राज्यात तापमानात घट झाली असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे. धुळ्यात 8 अंश तर निफाडमध्ये 9.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर वर्षाअखेरीस थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. नव्या वर्षाचं स्वागत पावसाच्या हलक्या सरींनी होणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे थंडी आणि पाऊस असं चित्र जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात राहू शकतं, तर राज्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेड्यामध्ये रंगलेल्या अश्वसौंदर्य स्पर्धेमध्ये स्टॅलिन प्रकारात यंदा पहिल्यांदाच प्रथम क्रमांकाचे मानकरी 2 घोडे ठरलेले आहेत आणि या अश्वसौंदर्य स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या घोड्यांमध्ये शेवटपर्यंत चुरस पाहायला मिळाली. सर्वांचंच लक्ष वेधलेल्या गोल्डन रॉक आणि पंजाबच्या सुरखाब यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. सुरत धुळे मार्गावरील घाटाच्या वरील बाजूस असणाऱ्या मार्गावर एसटी बसचा ब्रेक फेल झाल्यानं बसनं माल ट्रकला धडक दिली. या धडकेमध्ये बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला असून या अपघातात 7 जण जखमी झाले. धाराशिवमधील इडा गावातील घरात साठवलेला 12 लाखांचा 85 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मध्य रेल्वेनं आतापर्यंत 1206.73 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा अद्ययावत केलेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत, मुंबई सोलापूर वंदे भारत, मुंबई नागपूर दुरांतो एक्सप्रेस, सीएसएमटी हावडा एक्सप्रेस आणि नंदीग्राम एक्सप्रेस यासह 200 पेक्षा जास्त मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेग ताशी 130 पर्यंत पोहोचणार आहे. मुंबईच्या अनेक भागात डेब्रिज वाहून नेणारे डंपर अनधिकृतपणे रात्री अपरात्री मुख्य रस्ता आणि मुख्य रस्त्या शेजारील भागात डेब्रिज टाकतात आणि त्यामुळे परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि परिसरात देखील अस्वच्छता निर्माण होते आणि याच पार्श्वभूमीवर आता रस्त्यावर डेब्रिज टाकताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असं पत्रच महापालिकेनं पोलिसांना दिलंय.
पुणे मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महा मेट्रोनं नवीन वर्षात पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे। यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि वनाज ते रुबी हॉल या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर होणारी कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याचं काम 90% पूर्ण झालेलं आहे। जुलैपासून वाहन चालकांना या रस्त्याचा वापर करता येईल असं MSRDC कडून सांगण्यात आलेलं आहे। घर वेळेत न देण्यासह विविध तक्रारींसाठी महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीनं म्हणजेच महारेरानं 1123 प्रकल्पांना दंड ठोठावलेला आहे। व्यावसायिकांना 736 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे। मानधनवाढीच्या मागणीला घेऊन धाराशिवमधील 4000 अंगणवाडी सेविकांनी संप पुकारलेला आहे। गेल्या 23 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा हा संप सुरू आहे। अधिवेशनाच्या काळात राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना काही आश्वासनं दिली होती आणि त्यावेळी संप मिटल्याची घोषणा देखील केली होती। मात्र या मागण्या अंगणवाडी सेविकांना मान्य नसल्यानं सेविकांनी आपला संप कायम ठेवलाय। मध्य रेल्वेकडून नववर्षानिमित्त 4 विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत। मुंबईतील समुद्र किनाऱ्यांसह विविध ठिकाणी सेलिब्रेशनसाठी हजारो पर्यटक येतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेनं या विशेष गाड्या सोडलेल्या आहेत। मध्य रेल्वे प्रशासनानं विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे। त्याअंतर्गत ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तपासणी करण्यात आली। त्यात एकूण 1309 विना तिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 4,19,235 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। माथेरानमध्ये बंद झालेली ई-रिक्षा प्रवासी वाहतूक 9 महिन्यानंतर पुन्हा सुरू झाल्यानं पर्यटक, रहिवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानं ही रिक्षा 3 महिन्यात बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ती 26 डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे। राज्यात हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते। राज्यात मंगळवारी 37 नवे रुग्ण आढळलेले आहेत आणि यामध्ये मुंबईमध्ये 19 रुग्ण आहेत। त्याचप्रमाणे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 168 वरून 194 इतकी झालेली आहे। गेले काही दिवस मुंबईमध्ये ढगाळ वातावरण अनुभवायला मिळालं आणि त्यानंतर मुंबईकरांना गुलाबी थंडीची अपेक्षा होती। मात्र 29 ते 2 जानेवारी दरम्यान पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। नवीन वर्षाचं स्वागत करताना उत्साहाच्या भरात काही वेडेवाकडं कराल तर सावधान, कारण सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे। 29 तारखेपासून त्याची चाचपणी करण्यात येणार असून 31 डिसेंबर दुपारी 12 ते 1 जानेवारी सकाळी 6 पर्यंत पोलीस बंदोबस्त असणार आहे। ठाण्यातील लुईसवाडी इथे मद्यधुंद चालकानं गाडी पार्क करताना पार्किंगमध्ये असलेल्या इतर वाहनांना धडक दिली आणि यामुळे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यावर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला शेगावचे संत गजानन महाराज मंदिर हे भक्तांसाठी रात्रभर सुरू असणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी शेगावला होत असते आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। बुलढाण्यात दुचाकीवर लिफ्ट देणं एका इसमाला चांगलंच भोवल्याचं दिसून आलंय। लिफ्ट दिलेल्या चोरानं दुचाकीस्वाराचा मोबाईल हिसकावून पळ काढला। या प्रकरणी पोलिसांनी ताबडतोब चोराला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत नामदेव महाराजांची जयंती राज्यस्तरीय साजरी करण्यासंदर्भात सरकारनं सकारात्मक निर्णय घेतल्याचं सांगितलं आणि त्यामुळे जळगाव शहरातील शिंपी समाजानं पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। जळगावातील प्रभू श्रीराम मंदिर लोकोत्सव समितीतर्फे भव्य कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी रायसोनी नगर, मोहाडी रोड या परिसरातून ही कलश यात्रा जळगाव शहरातील विविध मार्गातून मार्गस्थ झाली आणि वाजत गाजत निघालेल्या भव्य कलश यात्रेत महिलांनी ठेका धरला। धाराशिवमधील कुटुंबातील आजारीपणा आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मायलेकांनी आत्महत्या केली आहे। मात्र त्यांच्या आत्महत्येनंतर 9 वर्षाच्या मुलीवर आता घर चालवण्याची वेळ आली आहे आणि या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरातून हळहळ व्यक्त होते। राज्यात दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। दत्त जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये विविध भागात भेट दिली। दत्तकृपेनंच राज्याचा मुख्यमंत्री झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ, अकोला जिल्ह्यातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तरहाळा येथील श्री संत भाईजी महाराज यांच्या 149व्या यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि हजारो भाविकांनी भाईजी महाराजांचं दर्शन घेतलं। भाविकांसाठी 55 क्विंटलचा महाप्रसाद तयार करण्यात आलाय। नवी मुंबईमध्ये सिडकोच्या नवीन घरांची सोडत नवीन वर्षात निघण्याची शक्यता आहे। 26 जानेवारीच्या मुहूर्तावर विविध नोडमधील 3500 घरांची सोडत काढण्याचा निर्णय संबंधित विभागानं घेतल्याचं विश्वसनीय वृत्त आहे आणि त्यामुळे मागील वर्षभरापासूनची सर्वसामान्यांची प्रतीक्षा संपणार आहे। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18।